नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आत्ता आलेलो आहोत शिरकोली या गावामध्ये. ते शिवकालीन शिरकोली हे गाव आहे. या ठिकाणी शिरकोली मातेचा यात्रा उत्सव आहे. चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बगाड यात्रा ही शिरकोली मातेची असते. या ठिकाणी शिरकोली मातेची पालखी मिरवणूक तसेच बगाड यात्रा ही आपल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत. 84 मोसे खोरे तसेच कानन खोऱ्याची ही कुलदैवत आहे. अनेक मावळ्यांचं हे श्रद्धास्थान आहे. तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण बगाड यात्रा तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहोत. तर आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. दिव्य ज्योत शक्ती पूज्य भावभक्ती म्हणजे आई शिरकाई देवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा पुण्य या भूमीमध्ये तसेच हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांच्या 84 मोसे खोऱ्यातील मावळ्यांचे कुलदैवत श्रद्धास्थान आई शिरकाई देवी आहे. या शिरकाई देवीची यात्रा उत्सव हा चैत्र पौर्णिमेच्या प्रतिपदेस भरते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात या ठिकाणी ही देवीची पालखी मिरवणूक चाललेली आहे. शिरकाई देवीची यात्रा ही शिवकालीन परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतो. शिरकोली तालुका राजगड जिल्हा पुणे येथील ही बगाड यात्रा ही पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध अशी रोमांचक धार्मिक परंपरा या ठिकाणी आहे. देवीची पालखी मिरवणूक ही गावातील मंदिरातून आता धरणाच्या पात्रामध्ये असणारे शिरकाई मातेचे जुने जे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी जात आहे. दर्शनासाठी जात असताना आपल्याला धरणाच्या पात्रामध्ये असणारा हा शिरकाई देवीचा बगाड यात्रेचा जुना खांब आपल्याला हा पाहायला या ठिकाणी मिळतो. लोक मनोभावनाने या खांबाचे या ठिकाणी दर्शन घेत आहेत. अतिशय सुंदर अशी पालखी मिरवणूक या ठिकाणी चाललेली आहे. शिरकाई मातेचं हे धरणाच्या पाण्यामध्ये असणारे मंदिर हे सध्या आता बाहेर आलेले आहे. तर आपण हे पाहू शकतो. मंदिराच्या कळसापर्यंत धरणाचे पाणी येत असते. आता हे मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आहे. आपण या ठिकाणी हे पाहू शकतो. आम्ही नवरात्रमध्येही या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळेस हे मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये होते. शिरकाई देवीची ही पालखी मिरवणूक जुन्या धरणाच्या पात्रात असलेल्या मंदिराचे दर्शन घेऊन आता गावातील वरच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी जात आहे. धरणात बुडालेले शिवकालीन शिरकाई देवीचे हे जुने मंदिर अद्यापही भक्कम स्थितीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
दगड चुन्यात बांधण्यात आलेला मंदिराचा गाभारा, कळस अत्यंत सुबक आणि रेखीव या ठिकाणी आहे. गाभाऱ्यातील दगडी छतावर फुलांचे सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेले आहे. शिरकाई मातेचे हे जुने मुख्य स्थान असल्यामुळे भाविक येथे मनोभावनाने देवीचे जुन्या स्थानाचे दर्शन या ठिकाणी घेत आहेत. या शिरकोली गावच्या शिरकाई देवीच्या यात्रेमध्ये आपल्याला अध्यात्म आणि निसर्ग याचा अनोखा संगम या ठिकाणी हा पाहायला मिळतो. या वर्षी देवीची यात्रा ही शुक्रवार 3 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी ही संपन्न होत आहे. विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी हे यात्रेनिमित्त असतात. सकाळी पहाटे 6 वाजता देवीची शासकीय पूजा या ठिकाणी झालेली आहे. तसेच दुपारी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. संध्याकाळी 4 ते 5 या ठिकाणी वाजता या ठिकाणी ही देवीची पालखी मिरवणूक सुंदर असे या ठिकाणी निघते व तसेच पालखी मिरवणुकीनंतर 5 ते 6 वाजता देवीची ऐतिहासिक असा शिवकालीन बगाडाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. बगाडाच्या कार्यक्रमानंतर 6 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी सुंदर असे केलेले असते. तसेच रात्री 9 ते 12 हा देवीचा छबिना संपूर्ण गावाला या ठिकाणी गावामध्ये छबिना यात्रा ही निघते व रात्री 12 ते 1 या ठिकाणी लेझिम स्पर्धांचेही आयोजन केले जाते. त्या लेझिम स्पर्धांचे विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी हे केले जातो. हा शिरकाई देवीचा यात्रा उत्सव हा 3 ते 4 दिवस सुंदर धार्मिक नियोजन करून या ठिकाणी हा पार पाडला जातो. या ठिकाणी पारंपरिक या बगाड यात्रेची सुंदर अशी सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असा अनुभव आपण या ठिकाणी हा बगाडाचा घेणार आहोत. शिरकाई मातेचा महिमा हा अपरंपार आहे. आपण या ठिकाणी हे पाहू शकतो. पंचक्रोशीतील तसेच पुणे जिल्ह्यातील तसेच विविध राज्यातून गुजरातमधून या ठिकाणी हे भाविक मोठ्या प्रचंड गर्दी करून हा बगाडाचा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत.
ठिकाणी ही बगाड यात्रा सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. बगाडाचा कार्यक्रम या ठिकाणी संपल्यानंतर आपण वाघजाई मातेचे दर्शन या ठिकाणी घेत आहोत. वाघजाई मातेचे आपले दर्शन झाल्यानंतर आपण मानाई मातेचे दर्शन या ठिकाणी घेणार आहोत. आपण या ठिकाणी पाहिले तर ह्या तिन्ही देवींच्या मूर्त्या इतक्या सुबक मूर्त्या आहेत की अत्यंत रेखीव अशा मूर्त्या आपल्याला या ठिकाणी ह्या पाहायला मिळतात. ह्या मूर्त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपले मन हे अधिक प्रसन्न या ठिकाणी हे होते. मानाई माता मंदिरामध्ये आपण सुंदर असे दर्शन घेऊन या ठिकाणी आपण शिरकाई मातेचे दर्शन या ठिकाणी घ्यायला जात आहोत. यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी सुंदर असे विद्युत रोषणाई या ठिकाणी ही केलेली आहे. तर आपण ही पाहू शकतो. ही देवीची पालखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच देवीचा हा सुंदर मुखवटा आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी आई शिरकाई मातेचे दर्शन या ठिकाणी घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणजे शिवकाळातील दागिने हे या ठिकाणी देवीला घालण्यात आलेले आहे. अत्यंत सुंदर असे देवीचे रूप आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या आई शिरकाई मातेचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी झालेले आहे. आपण आई शिरकाई मातेची यात्रा उत्सवामधील संपूर्ण पालखी सोहळा तसेच ऐतिहासिक असे बगाड आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर आपला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय. व तुम्ही एक वेळेस या ठिकाणी या सुंदर मंदिराला अवश्य भेट द्या. धन्यवाद.